शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने उर भरून आला पाहिजे तुमचा आमचा सर्वांचा की आज या ठिकाणी तुमच्या गावामध्ये अख्ख्या शेवगाव तालुक्यात सुद्धा अशी जयंती केली. काय अख्ख्या शेवगाव तालुक्यात सुद्धा अशी जयंती कुठं नसेल त्या प्रकारची सुंदर अशा प्रकारे निवेदनामध्ये तुम्ही या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम केला. या कीर्तनाकरता उपस्थित सर्वच माझ्या वडील झाली मंडळी असतील सर्वांचं नाम म्हणजे कदाचित माझे होणार नाही. सर्वच महाराज म्हणजे गुरुवरी म्हणजे माझ्या बापापेक्षा देखील मोठ्या वयाची माणसं या ठिकाणी माझ्या कीर्तनात उपस्थित आहेत. या ठिकाणी मृदंगावर देखील आमचे दादा आहेत, पेटीवरती बाबा आहेत. बाबांचे देखील मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. समोर बसलेले माझे ताई असेल, माझे माई असेल, माझा बाप असेल, माझा दादा असेल, तुमच्या सर्वांच्या चरणामध्ये साष्टांग दंडवत करतो दादा. पण कीर्तनाला सुरुवात करायच्या अगोदर माझे दोन शब्द एवढे ऐकून घ्या. कीर्तन ऐकत असताना तुम्ही टाळी नाही वाजवली तरी देखील चालेल. कीर्तन चालू असताना तुम्ही मुखातून भजन नाही केलं तरी चालेल. फक्त कीर्तन सुरू असताना जे मी काही सांगणार आहे ते फक्त 1 तास सांगणार आहे. त्या 1 तासामध्ये डोळ्याचे कान आणि कानाचे डोळे एक चित्त करून तुम्ही कीर्तन ऐकावं. तुमच्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो. जगद्गुरु तुकोबा आहे. अभंगामध्ये सांगतात तर काय जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जन्माला आलो आणि आमचं फळ सार्थक झालं म्हणजे आमच्या आयुष्याचं काय झालं सार्थक झालं. आणि कुणाच्या आयुष्याचं सार्थक झालं. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांच्या देखील आयुष्याचं काय झालं सार्थक झालं. या ठिकाणी आज या कीर्तनामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण विराजमान आहोत. तुमच्या आमच्या देखील आयुष्याचं काय झालं सार्थक झालं. कदाचित एखाद्याच्या मुलीचं लग्न व्हावं आणि लग्न झाल्याच्या नंतर आपली मुलगी चांगल्या घरामध्ये जावं. आपण काय म्हणतो आमच्या आयुष्याचं सार्थक झालं. खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये माणसाचा ज्यावेळेस सार्थक होतो त्यावेळेस माणूस काय होतो किंवा होतो. त्यावेळेस भगवंताने देवाने आपल्याला काहीतरी फळ दिल्यासारखं वाटतं, काहीतरी चांगली गोष्ट दिल्यासारखी वाटते. म्हणून तुम्हाला सांगून जाईल आयुष्यामध्ये काही करा अथवा नका करू, फक्त चांगलं कार्य करत राहा. तुमच्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत दादांनो. जगद्गुरु तुकोबा यांच्या इतिहासातील एक प्रसंग तुम्हाला सांगून जाईल. कोणाच्या आयुष्यामध्ये कसं सार्थक झालं होतं आणि माणसाच्या आयुष्यामध्ये केव्हा सार्थक होतं ऐका बरं का. आणि काय जन्मामध्ये आल्यानंतर काय केल्यानंतर आयुष्यामध्ये सार्थक होतं ऐका दादा. खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुकोबा सांगतात. तुकोबा आणि त्यांची एक दिवस मिटिंग बसली. तुकोबा यांची एक दिवस मिटिंग बसल्याच्या नंतर तुकोबा यांनी काय केलं आपल्या एका सवंगड्याला आपल्या एका वारकऱ्याला 14 टाळकऱ्यापैकी एका वारकऱ्यांना एक दिवस अशी मिटिंग बसवली आणि प्रत्येकाला सांगू लागले आज रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे एक पत्र घेऊन जायचंय. कोण जाणार ते पत्र घेऊन? छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक पत्र घेऊन जायचंय. कोण पत्र घेऊन जाणार? सर्वजण शांत बसले होते. आता छत्रपती शिवाजी महाराजांकडे जायचं म्हणजे सोपं नव्हतं. त्या ठिकाणी असता मोठा गुराचा माणूस लागला होता, मोठ्या ताकदीचा माणूस लागला होता. सर्वजण शांत होते. तेवढ्यामध्ये एक जण टपकन दिसून उठला आणि सांगितलं महाराज मी जातो छत्रपती शिवाजी महाराजांकडे. मी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र घेऊन जातो. मला राजांकडे जायचंय. ठीक आहे म्हणते. हातामध्ये पत्र दिलं. पत्र दिल्याच्या नंतर त्याला सांगितलं हे पत्र घे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना देऊन ये आणि देऊन आल्याच्या नंतर पुन्हा माझी काय कर भेट घे. तो वारकरी बाबा हातामध्ये पत्र घेतलं होतं दादा. हातामध्ये पत्र घेऊन आता डोळ्यासमोर फक्त रायगड दिसत होता आणि रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज दिसत होते. भाग्यवान असेल तो माणूस. त्या माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराजांकडे पत्र घेऊन चालला होता. हातामध्ये पत्र होतं. वाटेमध्ये डोंगर दऱ्या लागत होत्या. वाटेमधल्या प्रत्येक माणसाला तो वारकरी विचारायचा, तो माणूस विचारायचा मला छत्रपती शिवाजी महाराजांकडे जायचंय. मला तो गड दाखवताल का? मला ती वाट दाखवताल का? छत्रपती शिवाजी महाराज मला दाखवताल का? किल्ल्याच्या जवळ गेले मायबाप. किल्ल्याच्या जसा जवळ गेला तसा किल्ल्याच्या जवळ गेल्याच्या नंतर अंगावरती धोतर होतं, नेहरू होतं, वारकरी माणूस होता. किल्ल्याचा दरवाजा वाजवला. किल्ल्याच्या किल्लेदार आले. किल्लेदाराने पाहिलं आणि विचारलं का रे कशा करता आलास या ठिकाणी तू? त्यावेळेस तो वारकरी सांगू लागला की मला छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबा यांनी दिलेलं पत्र नेऊन द्यायचंय. तेवढ्यात तो किल्लेदार म्हटला या ठिकाणी शिवाजी राजांना विचारल्याशिवाय कुणालाही आतमध्ये परवानगी भेटत नाहीये. मग त्यांनी सांगितलं जा राजांची परवानगी घ्या आणि विचारून या. त्यावेळेस तो किल्लेदार घरामध्ये गेला. किल्ल्यामध्ये गेला. आतमध्ये गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज भोजना करता बसले होते. छत्रपती शिवाय का बरं का दादा हो जाणता राजा कशाला म्हणायचं आणि आयुष्याचं सार्थक कशाला म्हणायचं. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी बसलेले होते रे दादा. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना आवाज दिला आणि सांगितलं राजे आपल्या भेटीला एक वारकरी बाबा पत्र घेऊन आलेत राजे. काय
वारकरी बाबा आले. अरे वारकरी बाबा आले, तू इथपर्यंत कशा करता? त्यांना घेऊन का आला नाही? त्यांना आतमध्ये प्रवेश का दिला नाहीस? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, राजे तुमच्या आज्ञेशिवाय मी काही करत नाही. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जेवत्या ताटावरनं उठावं, ताट 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 चालत आपल्या अंगावरच्या हैया कपड्यानेशी जावं, त्या वारकऱ्याच्या जवळ जावं, वारकऱ्याचं लोकांगण घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घ्यावं. माय बाय, त्या वारकऱ्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर त्या वारकऱ्याच्या पायातली चप्पल काढावी. माझ्या शिवाजी महाराजांना आपल्या हाताच्या 2 बोटामध्ये चप्पल घ्यावी. माय बाय, ती चप्पल घेऊन आपल्या किल्ल्यामध्ये विराजमान व्हावं. ती चप्पल आपल्या घरातील एका देवळीमध्ये ठेवली आणि जगाचा मालक छत्रपती शिवाजी राजा म्हणजे जाणता राजा, त्या राजांनी आपल्या गावातील आपल्या परिसरातील त्या वारकऱ्याला घरामध्ये बसवलं आणि बसवल्याच्या नंतर त्या वारकऱ्याला जेवणाकरता बसवलं. शिवाजी राजे स्वतःच्या हाताने 12 वाटे त्या वारकऱ्याला वाट्या होत्या, 12 प्रकारची भाजी त्या वारकऱ्याला होती. शिवाजी राजे स्वतःच्या हाताने त्या वारकऱ्याला तूप वाढायचे. अहो आज आपल्या गावच्या सरपंचाकडे जर एखादा वारकरी तुमच्या गावचं नाही सांगत, बरोबर की नाही? खालीवर बघतो, पण ते जाणता राजा होता, ते छत्रपती शिवाजी महाराज होते दादा. त्या वारकऱ्याला माहिती नव्हतं की आपल्याला वाढतंय कोण, आपल्याशी बोलतोय कोण. तरी तो वारकरी त्या ठिकाणी खात होता, पण मनामध्ये आतुरता होती, मनामध्ये ओढ होती की आपण या रायगडावरती कुणाला पाहण्याकरता आलो? छत्रपती शिवाजी महाराजांना पाहण्याकरता आलो. मनामध्ये एकच हुरहुर लागायची, पोटामध्ये अन्न गोड लागत नव्हतं, कारण की खरे खरे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा दिसत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज त्याला वाढायचे, तो जेवण देत होता. जेवण संपलं होतं. शिवाजी महाराजांनी एक ताट आणलं, एक ताट आणून त्या वारकऱ्याचे पाय धुतले. मायबाप, पाय स्वतःच्या अंगावरच्या एका रुमालानं ते वारकऱ्याचे पाय पुसले. मायबाप, तरी देखील वारकऱ्याला बरं वाटत नव्हतं. तरी देखील वारकऱ्याला वाटायचं अजून मी शिवाजी महाराज पाहिलेले नाहीये. ते पत्र त्या माणसाच्या हातामध्ये दिलं, त्या ठिकाणच्या किल्लेदाराच्या हातामध्ये दिलं आणि त्या किल्लेदाराने सांगितलं, वारकरी बाबा आता जर तुम्हाला थांबायचं असेल तर थांबा, नाहीतर जायचं असेल तर जा. त्या वारकरी बाबाला वाटलं या ठिकाणी देखील आपल्याला शिवाजी महाराज भेटलेले नाहीयेत, या ठिकाणी देखील आपल्या शिवाजी महाराज दिसले नाहीत. आपण दुर्दैवी माणसं आहोत, आपण दुर्भागी माणसं आहोत. आपण किल्ल्यावरती येऊन देखील आपल्याला शिवाजी महाराज दिसले नाही. किल्ल्याच्या खाली उतरले, किल्ल्याचा दरवाजा बंद झाला. किल्ल्याच्या समोर एक झाड होतं, त्या झाडावरती हे वारकरी बाबा जाऊन बसले. ऐका बरं का दादा, त्या किल्ल्यावरती हे वारकरी बाबा जाऊन बसले. त्या ठिकाणी पुन्हा किल्लेदाराने किल्ल्यावरून पाहिलं, या झाडावरती कोणतरी बसलेला आहे. किल्लेदार त्या वारकरी बाबाच्या जवळ गेले आणि वारकरी बाबाला विचारू लागले, अहो बाबा तुम्ही अद्याप घरी गेले नाही. तुम्ही जर राजेंना म्हटले असते तर राजेने तुम्हाला घोडा घरी पाठवला असता, तुम्हाला नगारखाना वाजवत पाठवला असता, हत्ती पाठवला असता. राजे तुमच्या सोबत वारकरी बाबा राजाने तुमची नको नको ती सेवा केली असती, तुम्ही राजांना म्हटले का नाही? त्यावेळेस तो सांगू लागला, अहो राजे जर मला भेटले असते तर मी राजेला सांगितलं असतं ना. काय? अहो राजे जर मला भेटले असते तर मी राजेंना सांगितलं असतं की राजे मला माझ्या घरापर्यंत पोहोचवा, राजे मला तुमचं दर्शन द्या, राजे मला तुमची भेट घ्यायची कित्येक दिवसापासून आतुरता होती. त्यावेळेस तो किल्लेदार सांगू लागला, अहो वारकरी बाबा तुम्हाला शिवाजी महाराज दिसले नाहीत का? तुम्हाला आपला जाणता राजा दिसला नाही का? त्यावेळेस ते वारकरी बाबा सांगू लागले, नाही नाही दादा, नाहीच दिसले कुठं, नाही दिसले माझे राजे कुठं. त्यावेळेस तो किल्लेदार सांगू लागला, अहो बाबा तुमच्या ताटामध्ये ज्या व्यक्तीने तूप वाढलं ना ते होते छत्रपती शिवाजी महाराज. तुमच्या ताटामध्ये ज्या माणसाने अन्न वाढलं, पोळी वाढली, चपाती वाढली ना ते होते छत्रपती शिवाजी महाराज. बाबा एवढंच नाही, तुम्ही किल्ल्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ज्या माणसानं ज्या व्यक्तीनं तुमच्या पायातील चप्पल घेऊन हातामध्ये घरामध्ये जाऊन ठेवली ना ते होते छत्रपती शिवाजी महाराज. त्या वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तो वारकरी त्यावेळेस म्हणाला, आज मला समजलं की जाणता राजा कशाला म्हणतात, जाणता राजा कशाला. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय, त्या वारकऱ्यांना त्यावेळेस नाव पडलं होतं की जाणता राजा. तेव्हापासून शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतात. जाणता म्हणजे उदार अंतकरणाचा, मोठ्या मनाचा. माझे शिवाजी राजे त्याच प्रकारे मोठ्या मनाचे होते. त्या वारकऱ्याच्या देखील आयुष्याचं काय झालं होतं, सार्थक झालं होतं, त्याचं देखील फळ सार्थक झालं होतं. म्हणून तुकोबराय सांगतात, आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला चांगले चांगले माणसं भेटतील, देवासारखे माणसं भेटतील, त्या त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हेच अभंगाच्या पहिल्या
त्याचे आजी फळ झाले साचे. त्या वारकरी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं होतं, त्याच्या आयुष्यामध्ये सार्थक झालं, त्याचं फळ सार्थक झालं होतं. याच प्रकारे तुम्हाला सांगून जाईल, या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माय बापाच्या देखील आयुष्याचं सार्थक झालेलं आहे. काय आज या ठिकाणी बसलेल्या तुमच्या गावामधल्या प्रत्येक माय बापाचं देखील सार्थक झालेलं आहे, त्यांचं देखील फळ सार्थक झालेलं आहे. कारण की संपूर्ण महाराष्ट्रभर जयंती चालू आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 30% गावामध्ये आज डीजे वाजत आहे, आज डॉल्बी वाजत आहे, आज ढोल ताशा वाजत आहे. पण एकमेव आपलं गाव असं आहे आणि आपल्या गावातील युवक वर्ग असा आहे, युवक शिवभक्त असे आहेत की त्यांनी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. एवढ्या मोठ्या सर्व संत महात्म्यांना या ठिकाणी बोलावलं. खऱ्या अर्थाने त्यांच्याकरता आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण की कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अरे या पोरांना जर वाटलं असतं या ठिकाणी डीजे आणायचा तर ते 50,000 रुपयाचा देखील डीजे आणू शकत होते, बरोबर की नाही. या ठिकाणी पोरांना वाटत असतं नको त्या गोष्टी करायच्या तर त्या पोरांना ते करू शकत होते. पण त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने खरे छत्रपती शिवरायांचे विचार डोक्यामध्ये भिनलेले होते, म्हणून त्यांनी आज हा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये बरं का, अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त डोक्यावरती घ्यायचा विषय झाला. काय छत्रपती शिवाजी महाराज हा फक्त डोक्यावरती घ्यायचा विषय झाला हो. छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी आता डोक्यामध्ये घ्यायला तयार नाहीये. राजकारण आलं, इलेक्शन आलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पुढं करायचा, गावचा गावगाडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पुढं करायचा, आपला एखादा उद्योगधंदा मोठा करायचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पुढं करायचा, आपल्याला प्रसिद्धी मिळवायची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पुढं करायचा. आणि हा शिवभक्त होऊ शकत नाही आणि या प्रकारचा माणूस शिवभक्त होऊ शकत नाही. जो माणूस देव देश आणि धर्मासाठी लढेल ना तो खरा शिवभक्त. जो माणूस आपल्या आईची आणि बापाची कधीही मान खाली जाऊ देणार नाही ना तो खरा शिवभक्त. रस्त्याने चालत असणाऱ्या कुठल्याही बाईकडे योग्य आणि चांगल्या नजरेने पाहतो ना तो खरा शिवभक्त. ज्याची गाडी कधी ढाब्यावरती लागत नाही, ज्याची गाडी कधी टपरीवरती लागत नाही ना तोच खरा शिवभक्त. दाढी वाढवली आणि कपाळावरती चंद्रकोर लावली म्हणजे कोणी शिवभक्त होत नसतं दादा. त्याच्याकरता रक्तामध्ये शिवभक्ती लागत असती. खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणता दाढी वाढवण्याला नाव ठेवता का, तुमचे देखील भरपूर दाढी वाढली. दाढी वाढवणे खरंच आनंदाची गोष्ट आहे. 100% तुम्ही नाही ती सर्वांनीच वाढवली पाहिजे. ती आपल्या महाराष्ट्राची शान आहे, ती आपल्या मायभूमीची शान आहे. पण ती दाढी वाढवत असताना, ती मिशीवरती ताव देत असताना आपल्याच्याने त्या गोष्टीचं पालन होऊ शकतं का याचा देखील आपण विचार केला पाहिजे. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा पोरांच्या गाडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा फोटो लावलेला असतो. फक्त महाराजांचा नाही तर पुण्यात एका देवा धर्माचा फोटो लावलेला असतो आणि ती गाडी एखाद्या ढाब्यावरती एखाद्या हॉटेलवरती उभा केलेली असते. खऱ्या अर्थाने त्या देवाला लय बरं वाटत असेल का? त्या देवाला लय बरं वाटत असेल का? नाही ना दादा. आयुष्यामध्ये एक करा फक्त, ज्या राजांना डोक्यावरती घेऊ नका त्या राजांचे विचार तुम्ही डोक्यामध्ये घ्या. आणि खऱ्या अर्थाने तुमच्या गावातील या युवक शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज तंतोतंत डोक्यामध्ये घेतलेले. ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं महाराज आम्हाला शिवजयंतीच्या निमित्ताने कीर्तनाचाच कार्यक्रम ठेवायचा. काय मी म्हंटल कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा तुम्हाला, पण तुम्हाला टाळकरी गोळा होतील का, वाजवणारे गोळा होतील का, त्यावेळेस त्याची चिंता तुम्ही करू नका. आम्ही आमचं काही करू पण आम्हाला काय करायचंय कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा. खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटला की आज जवळजवळ मी 3 कार्यक्रम केले सकाळपासून. किती सकाळपासून 3 कार्यक्रम केले व्याख्यानाचे. पण मला त्या 3ही कार्यक्रमामध्ये एकही महिला उपस्थित नव्हती. एकही महिला उपस्थित नव्हती. या ठिकाणी आल्याच्या नंतर मी ज्यावेळेस तिकडून गाडी घेऊन येत होतो त्यावेळेस माझी माय बाप जनता हातामध्ये गोणी घेऊन रस्त्याने चालत होती. म्हणजे माझ्या आधी या ठिकाणी लोक विराजमान होते. खऱ्या अर्थाने त्या माय बापासाठी एका जोरदार टाळी वाजवली. हे होऊ शकतं, हे होऊ शकतं फक्त एका विचाराने, ते म्हणजे शिव विचार तुमच्या आमच्या डोक्यामध्ये घातले पाहिजे. म्हणून तर आज देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुमच्या आमच्या डोक्यामध्ये आहेत. म्हणून या महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस एकच म्हणतो काय, एकच राजा इथे शिवराय
असे गाणे रातभर जरी ना तुम्हाला सगळ्याला बोर वाटत, बरोबर की नाही? आणतील ना मला मागून. या ठिकाणी तुम्ही आम्ही अंतःकरणातून म्हणतो, आज देखील आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाणं वाजतंय. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव राजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारेवर, जात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर. म्हणून देखील आमचा प्रत्येक शिवभक्त आज देखील अंतःकरणातून म्हणतोय, पुन्हा जन्म घ्या भक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या भक्तांच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आज देखील प्रत्येक गड किल्ल्याच्या दगडावरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे जातो. याला म्हणायचं खरं आयुष्याचं सार्थकता करणे, याला म्हणायचं आयुष्यामध्ये खरं जीवन जगणे. म्हणून या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाला समजून जाईल, आयुष्याची खरी सार्थकता एका गोष्टीमध्ये, ती म्हणजे फक्त परमार्थ. काय? ती म्हणजे फक्त परमार्थ. तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, आणि जर तुम्ही त्या भगवंतापुढे, त्या देवापुढे जर गेला ना, तर तुमच्या आयुष्यामधलं कितीही मोठ्यातील मोठं संकट नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाहीये. आज देखील तुमची जर त्या देवावरती जर श्रद्धा असेल, या शनेश्वर भगवंतावर जर अंतःकरणात श्रद्धा असेल ना, तर तुमच्यावरती आलेलं कितीही मोठ्यातील मोठं संकट ते शनेश्वर भगवान पाठीमागे लावल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त हात जोडून त्या देवापुढे गेलं पाहिजे, 5 मिनिटं त्या देवापुढे हात जोडलं पाहिजे आणि त्या देवाला म्हटलं पाहिजे, तुझ्या समाधीच्या पुढे उभं आभार वाकलं, तुझ्या ज्ञान तेजापुढं चंद्र सूर्य फिक झालं, घुमला गजर आभारी ज्ञानराज माझी माऊली. त्या देवापुढं अंतःकरणातून तुम्ही आम्ही हात जोडले पाहिजे. तो देव तुमच्या आमच्या संकटामध्ये धावून आल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक दुसरा प्रसंग सांगून जाईल. एक वेळेस ऐका बरं का, एक वेळ छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घोड्यावरती बसून रस्त्याने चालत होते. पुण्यावरनं देहूकडे प्रवास चालू होता. पण देहूकडे प्रवास चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे भयान अशा प्रकारे शत्रूंची फौज लागली होती, दुश्मनांची फौज लागली होती. नाना प्रकारचे गोटे पायदे त्यांच्या पाठीशी लागले होते. शिवाजी महाराज एकटे होते. शिवाजी महाराजांचा घोडा पुढे पळत होता. दादा शिवाजी महाराजांचा घोडा पुढे पळत होता आणि पाठीमागे शत्रूची फौज होती. आणि हजारोनी फौज असताना देखील शिवाजी महाराज पुढे चालत होते. पण ज्या वेळेस शिवाजी महाराज पुढे चालत होते ना, याच देहू गावाच्या जवळ आल्याच्या नंतर एका मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं धर्म कीर्तन चालू होतं. धर्म कीर्तन चालू असताना शिवाजी महाराजांना त्यांच्या आईनं सांगितलं होतं, दादा ज्या ज्या ठिकाणी देव देश आणि धर्माचं कार्य चालू असतं ना, त्या त्या ठिकाणी माणूस गेल्याच्या नंतर, त्या ठिकाणी जाऊन बसल्याच्या नंतर माणसावरती किती मोठे तरी मोठं संकट असलं ना, ते संकट नाहीच झाल्याशिवाय राहणार नाही. हे विचार आपल्या आईने सांगितलेल्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या कानावरती पडू लागल्या. शिवाजी महाराजांच्या घोड्यांचे पावलं आता कुठं जाऊ लागले, त्या जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाकडे जाऊ लागले. कीर्तनामध्ये विराजमान झाले, समोर उभा राहिले. तुकोबरायांना कळून चुकलं की माझ्या जगा जाणता राजावरती काहीतरी संकट आलेलं आहे. तुकोबाराने सांगितलं, राजे या कीर्तनामध्ये विराजमान व्हा. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये विराजमान झाले. दादांनो, छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये बसले होते आणि तेवढ्यामध्ये त्या बाहेरच्या घोड्यावरती हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखा अवतार धारण करून एक व्यक्ती बसला आणि तो घोडा पुढे पळू लागला. खरे खरे शिवाजी महाराज त्या कीर्तनामध्ये थांबले. त्या शत्रूंना वाटलं, त्या दुश्मनांना वाटलं की शिवाजी राजे आपल्याला घाबरून पळून गेले. म्हणून त्याच घोड्याच्या पाठीमाग त्या ठिकाणची शत्रूची फौज लागली, शत्रूंचा फाटा लागला, त्या घोड्याच्या पाठीमागे पळू लागले. खरे खरे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये विराजमान होते. माय बाप त्याच ठिकाणी विराजमान होते.
कीर्तन संपलं होतं, कीर्तन झालं होतं. कीर्तन झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गडावरती गेले, किल्ल्यावरती गेले आणि गेल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी सकाळी निश्चय केला की आपण आज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये गेल्यामुळे वाचलो, आपण आज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मुळे वाचलो, आपण आज देवामुळे वाचलो, आपण आज धर्मामुळे वाचलो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक निर्णय घेतला की शिवाजी महाराजांना असं वाटलं की आपण आता जगद्गुरु तुकोबारायांना काहीतरी हिरे माणिक मोते धन दौलत काहीतरी द्यावं. म्हणून त्या ठिकाणी तुकोबारायांना बोलावून घेतलं. तुकोबारायांना राजे सांगू लागले, महाराज सांगा तुम्हाला काय लागतंय? हिरे माणिक मोती धन दौलत. त्यावेळेस तुकोबारायांनी विचारलं, राजे आम्हाला हे हिरे माणिक मोती धन दौलत कशा करता येत आहे राजे? त्यावेळेस राजे सांगू लागले, काल तुमच्यामुळे आमचा प्राण वाचला महाराज. आज तुमचं कीर्तन जर चालू नसतं तर आमच्या देहाच्या चिथड्या उडून गेल्या असत्या. म्हणून याची परतफेड म्हणून आम्हाला तुम्हाला हिरे माणिक मोते द्यायचे, तुम्हाला बक्षीस म्हणून एक गोष्ट द्यायची. त्यावेळेस तुकोबारायांनी उत्तर दिलं होतं. त्यावेळेस तुकोबाराय देवाचं नाम चिंतन येत असेल तर आम्हाला याच्या पलीकडे काही लागत नाही. म्हणून तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते, आयुष्यामध्ये जर देव देश आणि धर्माचं कार्य केलं आणि जर संतांचा महंतांचा या महाराज मंडळींचा या वारकऱ्यांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची भयभीती येणार नाही, कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये तुमच्या आमच्या आयुष्याचे तारणहार फक्त कोण असतात तर ते देव आणि संत असतात. हेच अभंगाच्या दुसऱ्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये देखील संतांचा आशीर्वाद, त्या तुकोबारायांचा आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु ते तुकोबाराय होते. म्हणून शिवाजी महाराज त्यावेळेस देखील सांगत होते काय, त्यावेळेस शिवाजी महाराजांना देखील कुठल्याही प्रकारची भयभीती नव्हती. म्हणून शिवाजी महाराज मोठ्या अंतकरणाने सांगायचे, देव देशान धर्मा पायी, देव देशान धर्मा पायी, प्राण घेतल हाती, सुरभामी सरदार आम्हाला, कायमनाची भीती, सुरभामी सरदार आम्हाला, कायमनाची भीती. आम्ही शूर सरदार आहोत, आम्हाला कुणाची आता भीती राहिली नाही. आमच्या पाठीवरती संतांचा आशीर्वाद आहे. म्हणून या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाला सांगून जाईल, आयुष्यामध्ये संतांची आणि देवाची जर सेवा केली तर तुमच्या देखील आयुष्यामध्ये तुम्हाला देखील काही कमी पडणार नाहीये. आज या गावामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एवढ्या उदार अंतकरणाने जमलेलो आहोत. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जर नसते, काय छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर या ठिकाणी एकाच्याही गळ्यामध्ये भगवी माळ दिसली नसती, एकाच्याही गळ्यामध्ये एकाच्याही कपाळावरती भगवा अष्टगंध दिसला नसता, आज माझ्या वारकरी बाबाच्या डोक्यावरती टोपी दिसली नसती, या ठिकाणी एखादा
हैदर बिदर कोणतरी बसला असता. मला कोणा जाती धर्माला नाव ठेवायचं नाही दादा. मला कोणाच्या धर्माला नाव ठेवायचं नाही, मला कोणाच्या जातीला नाव ठेवायचं नाही. आज देखील छत्रपती शिवाजी महाराजांसोबत देखील मावळे होते. आज देखील तेच लोक आपल्याशी देखील त्याच ताकदीने आपल्याशी प्रेम करतात, आपल्याशी वागतात. पण सांगण्याचं कारण हे होतं दादांनो, आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तुमचं आमचं जीवन सार्थक आहे. तर शिवाजी महाराज जर नसते तर आपल्या आयुष्यामध्ये माणूस म्हणून जगण्याची कला शिल्लक राहिली नसती. माणूस म्हणून जगण्याची कला शिल्लक राहिली नसती. खऱ्या अर्थाने पूर्वीचा काळ असा होता, 350-400 वर्षापूर्वीच्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या मातीवरती एवढा लंगाना चालू होता की मंदिराचे मंदिर मिळायचे, देवाचे देव मिळायचे, धानांच्या कवड्यांना आणि गोठ्यातील वासरांचा आवाज देखील कुणाच्या कानामध्ये पडत नव्हता. पण याच काळामध्ये 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती राजमाता राष्ट्रमाता जयमासाहेब यांच्या उदरामध्ये एक रत्न वाढू लागले. आणि आजच्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीच्या दिवशी ते रत्न तुमचं आमचं आणि आपल्या महासाहेब जिजाऊंचं देखणं स्वप्न साकार करण्याकरता या ठिकाणी उभं राहिलं. आणि त्याच वेळेस माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक मावळा म्हणू लागला आणि त्यावेळेस माझी प्रत्येक जनता म्हणू लागली, शिवनेरीवर शिवबा जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती दैवत छत्रपती. आज या ठिकाणी बसलेला प्रत्येक जण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज माझं दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराज माझा आदर्श आहे. आनंदाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोण्या एका जातीचे राजा नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज कोण्या एका जातीसाठी लढले नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक जाती धर्मातील माणसासाठी लढले होते. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. काय स्वराज्य निर्माण केलं. आणि या स्वराज्याला स्वराज्य हेच नाव का दिलं? शिवाजी महाराजांना या राज्याला नाव देता असते शिवराज्य. शिवाजी महाराजांना या राज्याला नाव दिलं असतं जिजाऊ राज्य, शहाजी राज्य, शंभू राज्य. पण नाही, राजाला नाव दिलं काय तर स्वराज्य. स्वराज्य म्हणजे माझं आहे, स्वतःच आहे. या ठिकाणी बसलेल्या या मातीतील कोणत्याही माणसाने उठावं स्वतःचं हे राज्य माझं आहे, याच्याकरता मी लढलं पाहिजे, याच्याकरता मी झगडलं पाहिजे. आणि त्यावेळेस प्रत्येक जाती धर्मातील माणूस या स्वराज्याकरता लढण्याकरता तयार झाला, या स्वराज्याकरता लढण्याकरता तयार झाला, या स्वराज्याकरता मरण्याकरता तयार झाला जातो. आणि तेव्हापासून माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस म्हणू लागला, खऱ्या अर्थाने तेव्हापासून माणूस म्हणू लागला, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या महाराष्ट्राच्या मातीला कित्येक लोकांचा जन्म झाला आणि कित्येक लोकांचा जन्म मेला देखील. आयुष्यामध्ये जन्माला कुणी येऊन काही केले हे आम्हाला माहित नाही. काय आयुष्यामध्ये जन्माला येऊन कुणी काही केले की नाही केले हे आम्हाला माहिती नाही. पण आज देखील छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आज आम्हाला हे हिंदवी स्वराज्य पाहायला मिळाले. हे हिंदवी स्वराज्य पाहायला मिळाले. आज जर शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर हे हिंदवी स्वराज्य तुम्हाला आम्हाला पाहायला भेटलं नसतं. मित्रांनो, आज या ठिकाणी जयंती तुम्ही आम्ही सर्वांनी साजरी केली. याच प्रकारे फक्त 19 फेब्रुवारी पुरतं राजांना मर्यादेमध्ये ठेवू नका. फक्त 19 फेब्रुवारी आली आणि त्यानंतर राजांची जयंती करायची. छत्रपती शिवाजी महाराजांना आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोट्यवधी मंदिर असतील. काय महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोट्यवधी मंदिर असतील, पण ते कोट्यवधी मंदिर देखील आज ज्या राजामुळे आहेत ना, ज्या देवामुळे आहेत ना, ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज. धर्माचे पालन धर्माचे
केलं होतं आणि धर्माचं काम करत असताना प्रत्येक माणसाने शिवाजी महाराज ऐका बरं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधला एक शेवटचा प्रसंग सांगून या ठिकाणी आपण विराजमान याचा प्रयत्न करू. ऐका बरं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350-400 वर्षापूर्वीच्या काळामध्ये कुणावरती अन्याय होत नव्हता, कुणावरती अत्याचार होत नव्हता. पण अलीकडच्या काळामध्ये माझ्या माय बहिणीवरती अन्याय आणि अत्याचार होऊ लागला. याचे कारण एक आहे की अलीकडची न्याय व्यवस्था योग्य राहिलेली नाही. अलीकडच्या काळामध्ये माझ्या माय बहिणीकडे कुणी जरी तिरक्या नजरेने पाहिलं आणि त्या लेकीने जर एखाद्यावरती जर केस केली, कंप्लेंट केली, तर गावचा एखाद्या साधू पुढारी जातो आणि त्या आरोपाला बरोबर की नाही, त्या माणसाला सोडून आणतो, त्या माणसाला काय करतो, सुटका देतो. पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुणालाही सुट्टी नव्हती. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुणी जर माझ्या माय बहिणीकडे तिरक्या नजरेने जरी पाहिलं तर त्याचा चौरंगा केला जायचा. तो चौरंगा तुमच्या समोर मी आज सांगण्याचा प्रयत्न करत आहे. चौरंगा म्हणजे चौरंगा नेमकी शिवाजी महाराज माझ्या माय बहिणीसाठी काय केलं होतं, माझ्या माय बहिणीसाठी कसे लढायला तयार होते दादांनो. आज देखील कोपडी सारखं प्रकरण असेल, ते नांदेडला घडलेले माझ्या बहिणीचं प्रकरण असेल, किंवा माझ्या एका तरुण तडफदार 18 वर्षाच्या मुलीच्या अंगावरती फेकलेली शाई असेल दादा, या प्रत्येक गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही आम्ही डोळ्यासमोर आणला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये माझ्या माय बहिणीवरती अन्याय अत्याचार होत नव्हत्याचं कारण एक होता, एका वर्गात चौरंगा. एवढा चौरंगा ऐका तुमच्या आमच्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही दादा. 450 वर्षापूर्वीचा काळ होता. रांझागावचा गुजर पाटील नावाचा माणूस होता. रानामध्ये गेला बाबा आणि रानामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्या वावरावरती फेरफटका मारला. तेवढ्या समोर एक 18 वर्षाची पोरगी दिसली, चिमुरडी पोरगी दिसली. आणि त्या पोरीकडे हा व्यक्ती दबक्या पावलाने जाऊ लागला. दबक्या पावलाने चालत चालत गेल्याच्या नंतर त्या पोरीला समजलं की हा माणूस आपल्या अंगावरती हात टाकण्याकरता आला, हा माणूस आपली छेडछाड करण्याकरता आला. ती पोरगी सांगत होती, काका नका नका काका, तुमच्या पोरीसारखी काका मी, काका तुमच्या बहिणीसारखी आहे काका, माझ्या अंगावरती हात टाकू नका हो काका, काका तुमच्या लेकीसारखी होता का. हा व्यक्ती ऐकत नव्हता, हा मराठा ऐकत नव्हता. त्या पोरीच्या अंगाला हात लावला, त्या मोरच्या अंगाला नको नको त्या गोष्टी करू लागला. त्या पोरीला लाज वाटली, त्या पोरीला इज्जतीला बेशरमी, त्या पोरीला माणसाच्या हाताला झटका मारला. पोरगी धावत पडत त्या ठिकाणी विहीर होती, त्या विहिरीच्या जवळ जाऊ लागली. पोरगी पळत असताना त्याच ठिकाणी पलीकडून त्या पोरीचा एक गुरुजी नावाचा भाऊ होता, त्या पोराने पाहिलं आणि ते पोरग सांगू लागलं, ताई जाऊ नको का, ताई मला सोडून तू जाऊ नको, तुझ्याबद्दल अन्य अत्याचाराचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही का ताई, तुझ्याबद्दल अन्य अत्याचाराचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. पण ती पोरीने ऐकलं नाही. पोरगी गेली विहिरीमध्ये उडी खाल्ली. पोरगी विहिरीमध्ये जाऊन पडण्याचं कारण काय होतं माहितीये का तुम्हाला. ती पोरगी मरण्याच्या पाठीमागं कारण काय होतं माहितीये का ताई तुला. ती पोरगी मरण्याच्या पाठीमागचं कारण एक होतं, ती पोरगी मेली होती त्या बापाच्या इज्जती करता. जेव्हा माझ्या रस्त्याने चालताना ताट मान करून झोपतो ना, माझ्या डोक्यावर बापाच्या डोक्यावरची टोपी मला त्या पोरीला खाली पडून द्यायची नव्हती. जी माय डोक्यावरती पदर घेऊन रस्त्याने चालते ना, त्या माईच्या त्या आईच्या डोक्यावरचा पदर त्या पोरीला खाली पडून द्यायचा नव्हता. ती पोरी गेली होती, त्या पोरीने जीव दिला होता. गुरुजी नावाचं पोरग गावामध्ये आलं, आपली बहीण गेलेली पाहिली, धावत पडत गावामध्ये आलं. अरे तुम्हाला असं वाटलं असेल गावातील एखाद्या मंदिरामध्ये गेला असेल, गावातील एखाद्या देवळामध्ये गेला असेल, नाही ना. गुरुजी नावाचं पोरग धावत पडत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्यावरती गेलं. आणि राजवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांच्या समोर ढसा पोरग रडू लागलं. राजाने विचारलं, अरे बाळा रडतोयस का. त्यावेळेस ते पोरग सांगू लागलं की राजे, याच तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्हीच न्याय व्यवस्था काढली होती राजे, की परस्त्री मानारे माता बहिणी समान या महाराष्ट्रामध्ये या स्वराज्यामध्ये माझ्या बहिणीवरती अन्याय अत्याचार का झाला राजे, काय पाप केलं होतं माझ्या बहिणीनं. त्यावेळेस राजाने सर्व हकीकत विचारली. हकीकत सांगितल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, रांझागावचा गुजर पाटील या व्यक्तीने या पोरीवरती अन्याय अत्याचार केला म्हणून. त्यावेळेस त्या रांझागावच्या गुजर पाटलाला बोलावणी केली, समोर उभा केलं आणि विचारू लागले, तू ही गोष्ट केली का. त्यावेळेस तो पाटील सांगत होता, वरती सांगत होता, नाही राजे मी नाही केलं. राजे मला माफ करा, राजे मला क्षमा करा, राजे मला माफ करा, राजे मला क्षमा करा.
राजे ऐकत नव्हते. राजाने सांगितलं, तुमच्या जागेवरती माझा सख्खा भाऊ जरी असता, माझा सख्ख पोटचं पोरग जरी असतं, तरी देखील त्याला एकच शिक्षा दिली असती, ती म्हणजे काय? चौरंगा. त्याला देखील ही शिक्षा करावी लागली असती, ती म्हणजे चौरंगा. तो सांगत होता, नका ना राजे, ऐका ना राजे. ऐकत नव्हता. राजांनी त्याला उभा केलं आणि उभा केलं म्हणजे हात असे उभा केले, म्हणजे पाय देखील बांधले, हात देखील बांधले, हातामध्ये तलवार घेतली आणि त्या तलवारीने त्या व्यक्तीचे, त्या माणसाचे दोन्ही हात पाय कापून टाकले. त्या दिवशी चौरंगा केला आणि त्या दिवशी चौरंगा केल्याच्या नंतर त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कुठल्याही माय बहिणीवरती अन्याय अत्याचार झाला नाही. कुठल्याही माय बहिणीकडे कुणाची तिरक्या नजरेने पाहायची हिंमत झाली नाही. या ठिकाणी विराजमान असणाऱ्या माझ्या प्रत्येक शिवभक्तांना सांगून जाईल मी, अरे आपण छत्रपती शिवरायांचे माऊले आहोत, आपण छत्रपती शिवरायांच्या विचाराने जगणारे माणसं आहोत. जर आपल्या देखील बहिणीकडे कुणी तिरक्या नजरेने जरी पाहण्याचा प्रयत्न केला ना, आपल्या देखील ताईकडे कुणी जर तिरक्या नजरेने जर पाहण्याचा प्रयत्न केला ना, तर आपण देखील त्या माणसाचे हात काढले पाहिजे, आपण देखील त्या माणसाचे डोळे काढले पाहिजे. त्याच वेळेस महाराष्ट्राचा अन्याय अत्याचार बंद झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या ताईला देखील सांगून जाईल, ताई तुझ्याकडे जर कोणी तिरक्या नजरेने जरी पाहिलं तर त्याच्यासोबत तिने हीच वागणूक करायची. हा माझा शिवभक्त, हा माझा भाऊ तुझ्याकरता रात्रंदिवस हातामध्ये भगवा घेऊन उभा आहे, लढण्याकरता तयार आहे. कारण की तुमच्या आमच्या आयुष्यावरती कितीही संकट आले, अरे वीरबळी वारकऱ्यांनो, काय वीरबळी वैष्णवांनो, आपण ज्ञानोबा तुकोबरायांचे वारसदार. काय वीरबळी वैष्णवांनो, आपण ज्ञानोबा तुकोबरायांचे वारसदार. अरे मजल कुणाची आडवी येईल तर दुश्मनांनो खबरदार. जगणे आमचे सर्वांसाठीच, मदतीचा हात सदा, मान वाढवू माता पित्यांचा. अरे हीच आमची धनसंपदा, हीच आमची धनसंपदा. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईबापांचा मान वाढवा. आपल्या आईबापांचा मान वाढवला ना, हीच तुमच्या आयुष्याची धनसंपदा असते. शिवाजी महाराज देखील लढले होते, शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्य निर्माण केलं होतं. याच्या पाठीमागे एक कारण होतं की त्यांच्या आईचं स्वप्न होतं, हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तो श्रींची इच्छा. त्यांच्या आईचं स्वप्न होतं म्हणून राजांनी पूर्ण केलं. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक मावळ्याच्या आईचं देखील स्वप्न असेल. कुणाच्या आईचं स्वप्न असतं माझा मुलगा डॉक्टर, कुणाच्या आईचं स्वप्न असतं माझा मुलगा इंजिनियर व्हावा, कुणाच्या आईचं स्वप्न असतं माझा मुलगा जवान व्हावा, कुणाच्या आईचं स्वप्न असतं माझा मुलगा एखादा मोठा कीर्तनकार व्हावा. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक मुलाने फक्त आपल्या आयुष्यामध्ये जन्माला येऊन आपल्या आईचं आणि बापाचं स्वप्न साकार करा. आयुष्यामध्ये खरी शिवजयंतीचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी एवढं मोठं कीर्तन मांडलंय, याचं देखील सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही दादा. म्हणून तुम्हाला सांगून जाईल, या जगाच्या पाठीवरती कुणाचं काही ऐका अथवा नका हो. फक्त या जगामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी आहेत, ते म्हणजे आपली माय आणि आपला बाप. अरे जिस्म तो होता है पर जहा नहीं होती, अरे उनसे पूछो यारो जिनकी माँ नहीं होती. ज्यावेळेस तुमच्या आमच्या आयुष्यातून आपली माय निघून जाते ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने, ज्यावेळेस वयाचा मी 5 वर्ष होतो त्यावेळेस माझी माय मला सोडून गेली, माझी आई वारलेली होती. त्यावेळेस मला कळलं की आयुष्यामध्ये आई काय असते. ज्यावेळेस आपल्या आयुष्यात आपली आई निघून जाते ना, त्यावेळेस आपल्याला दिवसाला आणि प्रत्येक घंट्याला ठेच लागत असते. आणि ती ठेच लागल्यानंतर देवळाच्या देवघरासमोर जो माणूस हात जोडून एवढंच फक्त म्हणतं, त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, सारे संपूर्ण राहते फक्त आई तुझे नाते, फक्त आई तुझे नाते. चुकलं तुझं बाळ आई रडत राई, आई ग रडत राई, राई ग तू ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सावली निघून गेली पडलो मी कुणाला, कोण पुसणार आई तुझ्या या कानाला ग, तुझ्या या कृष्णाला ग, ये ना माझी आई 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 ग. या ठिकाणी बसल्या माझ्या प्रत्येक ताईला समजून, आयुष्यामध्ये काही कर अथवा नको करू, तू डॉक्टर नको, तू इंजिनियर नको, फक्त आपल्या बापाची मान खाली जाईल असं कधी आयुष्यामध्ये वागू नको, असं आयुष्यामध्ये कधी वागू नको. त्याच वेळेस तुझ्या बापाने तुला जन्म दिलाय तर काहीतरी सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. काय तुम्ही बाप एकदा आयुष्यामध्ये जर निघून गेला तर तो बाप कधी परत येत नसतो दादा. कारण की बाप स्वाभिमान बाळा, बाप कणखरगळा, त्याच्या कामाचा थेबाला माझा संवेदना. बाप तलवार ढाल, बाप
मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. म्हणून त्या बापाची सेवा करा. देव देश आणि धर्माची सेवा करा. या जगाच्या पाठीवरती आपला धर्म आपल्या मुलाला आपण शिकवला पाहिजे. आपला देव आपल्या मुलाला आपण शिकवला पाहिजे. या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंद वाटला. या ठिकाणचे प्रत्येक युवकांनी गेल्या 8 दिवसापासून परिश्रम घेतले. या ठिकाणी उपस्थित असलेले म्हणजे प्रत्येक वारकरी बांधव यांनी देखील परिश्रम घेतले. तुमच्या आमच्या सर्वांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करतो. आयुष्यामध्ये तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे कृतकृत्य झालो. काय कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. प्रत्येकाने नाना प्रकारचे कष्ट घेतले. प्रत्येकाच्या मनामध्ये होतं की आज आपल्या गावामध्ये शिवजयंती झाली पाहिजे आणि महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे. हे सगळे वारकरी आपल्या गावामध्ये आले पाहिजे. या ठिकाणच्या प्रत्येक युवकांची आज इच्छा पूर्ण झाली. कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो म्हणून तुकोबराय सांगतात. यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठं संकट आलं, किती मोठं काहीतरी आलं तर ती काय तुका म्हणे काळ आता पूर्ण शके बळ. आता तुम्ही शिवाजी महाराजांचा हात हातात धरला. शिवरायांचे विचार तुमच्या आमच्या हातामध्ये धरले. आता तुमच्या आयुष्यात किती जरी मोठा काळ आला तरी ते काय होणार नाही. तुमच्यावरती अत्याचार करू शकत नाही, तुमच्या पाठीशी लागू शकत नाही. हे तुकोबरायांचे विचार तुमच्या समोर असताना खऱ्या अर्थाने आनंद वाटला. हे महाराज तुका म्हणे काळ आता करू शके बळ. तुकोबराय सांगतात त्याप्रमाणे तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये किती जरी मोठं संकट आलं, काय किती जरी मोठा काळ आला तर तो तुमच्या आयुष्यामध्ये काही करू शकत नाही. जर तुम्ही काय केलं देवाविषयी जर धर्माविषयी कार्य सुरू असलं तर काय होणार नाही. हेच महाराज आव्हानाचे शेवट. तुका म्हणे काळ
विरोबार एकदा गर्जना करायची. ती गर्जना अशी करायची का फक्त शेवगाव तालुक्यातच नाही तर त्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती गेली पाहिजे आणि त्या राजाने देखील समजलं पाहिजे की हा आवाज खरडगाव मधील ग्रामस्थांचा आहे बरं का. गर्जना करणार ना क्षत्रिय गुलाबगंज सिंहासनाधीश राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी की आज देखील खरडगाव नगरीमध्ये एक एक मावळ्याच्या रक्तामध्ये आणि रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये माझ्या छत्रपती शिवरायांची भक्ती आहे. छत्रपती शिवरायांचे विचार आहेत. असो या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता माझ्याकडे वेळ नाही. मला याच्यानंतर देखील दैफळला कार्यक्रमाला जायचं म्हणून या ठिकाणच्या प्रत्येक मायबाबाच्या चरणावरती सांगितले की तुम्ही सेवा याच ठिकाणी थांबून या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्व महाराज मंडळी कलाकार गुरुजन मंडळी आता सर्वांचंच नाम मूल्य होऊ शकत नाही तरी देखील तुम्ही संत माझे या काळात तिचा कराल बोला तरी तुम्हा माने एवढा होईन मी याच ठिकाणी सेवा थांबवत आता सांगून दे. अरे भूल से अगर कोई भूल हुई उसे भूल समझकर भूल जाना. भूलना सिर्फ हमारी भूल को कहीं हमें मत भूल जाना. कोई हमें मत भूल जाना. जितनी मेरी तारीफ की उतनी तो मेरी औकात नहीं. जितनी मेरी तारीफ की उतनी तो मेरी औकात नहीं. ये तो कृपा है मेरी माँ की और बाप की छत्रपति शिवाजी महाराज की और तुम जैसे लोगों की. वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. मुझ में ऐसी कोई बात. ज्ञानेश्वर थोडी जागा करता का जागेवर बसून असेल आपले आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं आपल्या गावामध्ये अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम तरुण मंडळीने या ठिकाणी राबवला. बाकीच्या काही भानगडी न करता अगदी वारकरी संप्रदायाला अनुसरून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय महाराजांना त्या ठिकाणी आनंद वाटेल अशा प्रकारे साजरी आपण करत आहोत. आत्ताच जयंती निमित्तानं ज्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज पुढे अतिशय सुंदर त्या ठिकाणी आपल्या भाषा शैलीमध्ये त्यांनी चिंतन आपल्या समोर मांडलं. सर्व ग्रामस्थांच्या सर्व भक्तांच्या वतीनं महाराजांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता